नमस्कार, तारा न्यूज मध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। सत्ता एका छताखाली असली तरी राजकारणाचे दरवाजे अनेकदा वेगवेगळ्या दिशांना उघडतात। कोल्हापूरमध्ये सध्या नेमकं तेच चित्र दिसत आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक अद्याप बाकी असली तरी त्याआधीच महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागलेत। आरोप प्रत्यारोप, इशारे प्रत्युत्तर आणि चौकशीच्या मागण्या या सर्व घडामोडींमुळे गोकुळची निवडणूक केवळ सहकार्याची राहिलेली नसून महायुतीतील राजकीय शक्ती परीक्षेचं केंद्रबिंदू बनत चालली आहे। गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने तीव्र होताना दिसत आहे। त्यात महाडिक गटाची भूमिका, भाजपमधील अंतर्गत समीकरण आणि शिवसेनेतील वर्चस्वाच्या चर्चाने या वादाला आणखी धार दिली आहे। वरकरणी हा संघर्ष गोकुळपुरता मर्यादित वाटत असला तरी त्याचे परिणाम जिल्ह्याच्या व्यापक राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संघर्षाची दखल राज्य पातळीवर ही घेतली गेल्याचं बोललं जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांनी सार्वजनिक आरोप प्रत्यारोप टाळावेत अशा सूचना दिल्याची चर्चा असतानाच आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीची मागणी करून राजकीय वातावरण पुन्हा तापवलंय। त्यामुळे शांत होत असल्याचे वाटणारे वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत। या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही संयमित पण अर्थपूर्ण प्रतिक्रिया देत गोकुळच्या राजकारणात अजून बरंच पाणी व्हायचं आहे असा सूचक इशारा दिलाय। त्याचबरोबर चंदगडमधील हेरे सरंजाम जमीन प्रकरणाचं श्रेय माजी आमदार राजेश पाटील यांचे वडील नरसिंहराव पाटील यांना देत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवाजीराव पाटील यांच्यावर राजकीय निशाणा साधल्याचं मानलं जाते। दरम्यान गोकुळमधील नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दूध संस्थांच्या वैधतेवरून न्यायालयीन संघर्षही सुरू आहे। आमदार शिवाजीराव पाटील आणि महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांच्यातील ही कायदेशीर लढाई केवळ न्यायालयापुरती मर्यादित नसून तिच्या मागे राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चाही सध्या रंगल्या आहेत। दुसरीकडे महाडिक गटाबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या मनात अजूनही संशय कायम असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते। त्यामुळे महायुतीतील अविश्वासाचं वातावरण अधिकच गडद होत चाललंय। याच आठवड्यात गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यातून पात्र आणि अपात्र दूध संस्थांचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे। यादीतील आकडेवारी कोणाच्या बाजूने झुकते यावर पुढील राजकीय रणनीती ठरणार असल्याने सर्वांचं लक्ष या प्रक्रियेवर लागले। अनेकांच्या मते खरी राजकीय लढाई यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच सुरू होईल। त्याआधी नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचा भाग असूनही स्थानिक पातळीवर मंत्री मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता। विधानसभेत भाजपने दाखवलेली ताकद आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील राजकीय अंतर वाढल्याचं चित्र आहे। चंदगडच्या राजकारणात माजी आमदार राजेश पाटील यांना मिळणारा मंत्री मुश्रीफ यांचा पाठिंबा हा देखील या संघर्षातील महत्त्वाचा मुद्दा मानला जातो। त्यामुळे स्वतःचा राजकीय प्रभाव अबाधित ठेवण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। एकीकडे मुख्यमंत्री महायुतीतील समन्वय टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील वाढते आरोप प्रत्यारोप त्या प्रयत्नांना वारंवार धक्का देताना दिसत आहेत। सार्वजनिकरित्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार व्यक्त करणारे नेतेच पुन्हा नव्या आरोपांसह समोर येत असल्याने महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गोकुळची निवडणूक अद्याप व्हायची आहे, पण राजकीय निकालांचे संकेत मात्र आधीच उमटू लागलेत। ही लढाई फक्त सहकाराच्या सत्तेची नाही तर महायुतीतील विश्वास, वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणाची आहे। आता प्रारूप यादी, न्यायालयीन निर्णय आणि पुढील राजकीय हालचाली या तिन्ही गोष्टी ठरवतील की हा धुरळा निवळणार की याच ठिणगीतून कोल्हापूरच्या राजकारणात नव्या संघर्षाची ज्योत पेटणार। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।